मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक खालावली असून त्यांना आपला दौरा अर्धवट सोडून संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलंय. त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना ऍडमिट करावं लागलंय असं बोललं जात आहे. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. मात्र रक्ताचा रिपोर्ट आल्यानंतरच पुढील उपचार केले जातील असंही सांगण्यात आले. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगेंच्या तब्येतीचा आढावा घेत त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी संजय आहेर यांनी. काल मनोज जरांगे पाटील यांचा अर्धवट दौरा सोडून ते तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. कारण त्यांची तब्येत खालावल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांना तातडीने इथं ॲडमिट करण्यात. आज माझ्यासोबत जरांगे पाटील आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांच्या तब्येतीबद्दल. पाटील, मला सांगा, कसं वाटतं आता? आता व्यवस्थित आहे तब्येत. कालच्यापेक्षा आज चांगली आहे. 2-4 दिवसांनी सक्तीचं त्यांनी आता उपचारच घ्यायचे सांगितले. आता कसं जाणवतं तुम्हाला? बरं, थोडीशी आग होती तोंडात, आणखी ताप मुरली वाटतं. 8-10 दिवसाच्या अंगात असा अंदाज दिसतो आहे. बऱ्याचशा गोष्टी अडचणी आहेत, कारण शरीर आता काय उपोषणालय झाल्यामुळंच थोडं साथ बी कमी देत आहे. मला सांगा की आता जे राजकीय वातावरण तापत आहे, तुम्ही एकीकडं कोणाही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही, मात्र काही जागेवर तुमच्या फोटोचा वापर केला जातो आहे. आणि ते असतेच ना, राजकीय नेत्याला मोठा मानणारे बरेच असते, जातीला मानण्यापेक्षा. असं ते असते, स्वस्वार्थासाठी जातीचं वाटोळ करणारे असते कुठं कुठं. पण आपण महाराष्ट्रात कुठंच कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. ना अपक्षाला दिला आहे, ना माझ्या समाजानं दिला आहे, ना युतीला, ना महाविकास आघाडीला, कोणालाच नाही. फक्त समाजाच्या खांद्यावर जबाबदारी. समाज सांगितलेलं की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, निवडून ज्याला आणायचं त्याला आणा, पण ताकदीनं पाडा. हेच 5व्या टप्प्यातलाही मराठा अशाच पद्धतीने स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून काम करणारे. कारण स्वतःच्या मुलं शिकतात, मुली शिकतात, त्यांना ना उच्च शिक्षण आहे, ना नोकरी मिळायला लागली, ना रोजगार उपलब्ध आहे. त्यामुळे स्वतः त्यांना हे करावं लागणार. तेही एक जीवानं सुप्त लाटका असाना, पण मराठ्यांच्या मताची ताकद दाखवणार आहे 100%. 5व्या टप्प्यातले मराठी सगळे. मला सांगा, एकीकडे सोशल मीडियावरती काही पोस्ट व्हायरल होत आहेत की तुम्हाला बीडमध्ये येऊ दिलं जाणार नाही, असे देखील काही पोस्ट व्हायरल होते. नेमकं काय प्रकरण आहे? येऊ द्या जाणार नाही. बापाची पेंडे काय येऊ दिलं जाणार नाही. त्यांच्या काय नेत्याला महाराष्ट्रात नाही का फिरायचं? मी तर रोज तिथंच आहे. कालच दौरा करून आलो मी. परवा तिथंच होतो, तेरवा तिथंच होतो. आता जास्त जाईन. कुणी मला सांग इथं ये म्हणून, तिथं येतो डायरेक्ट. त्या भानगडीत काय पडता? चलून त्या मनात चाललं आहे तर नसं भेटलं कुणी वाजता इथून मागं. बरं असतं, चाललं आहे ना, चांगलं असतं. तेच चालली तेवढी मान मर्यादा तुमची ठेवलेली लोकांनी राहू द्या. एकदा सुरू झालं तर जड जाईल. हो, कशाला लफड्यात पडता? मराठ्यांनी महिनाभर शांत राहा, बघा कोण कोण काय काय चुका करतं आहे. मग बघूयात. काही शहाण्या माणसांचं म्हणणं आहे त्यांना मुद्दाम करायचं आहे. आपले पोरं लय बिथारलेत, आपल्या पोरातले रागवून रोषे. मग तुम्हीच म्हणा, तुम्हीच शहाणपणाची भूमिका आहे, ते घेणार नाहीत. अरे बघा, मराठ्यांना चला 4 शहाण्या माणसं ऐकायला लागतं. शांत राहा महिनाभर. काय काय करतात, किती अन्याय करतात, किती छळ करतात, बघा. बघू मग बाजू आपली 1 महिन्यानं काय करायचे बघू आपण. सांगतील तर ते दोघं बहीण भाऊ समजून. त्यांना नाही सांगितलं तर बघू. आपण कुठं लेचे पेचे आहेत एवढे? बघूयात. आपण उताळे नाही येत ना. हो द्या, किती चुका व्हायच्यात ते लिहून ठेवा फक्त. यांनी हे केले, त्याचा नेता पळत होता, त्याचा कार्यकर्तालाही पळत होता. पण एक खरं आहे, सावध राहा. मी शांत राहा म्हणलो म्हणजे काय? सावध राहा, तुमचं स्वसंरक्षण करा. घातपात होता कामा नाही. स्वसंरक्षण करा, एकमेकाला साथ पण द्या. मला जाणून बुजून टार्गेट केलं जाते का, असं काही वाटतं की? मला काय होतं आहे, असले किती काही असे रोज पडलेली तिकडे तिकडे. मी काय मोजित आहे त्यांना? असले किती काही टार्गेट आणि टोर्गेट आला. त्यांच्या टार्गेटमुळे एक होणार आहे, त्यांचे नेते संपणार आहेत. बघा तुम्ही, मग मजा आहे. तुमच्या टार्गेट असलं केल्यामुळं तुम्ही अशी खोटी गुंडगिरी करायला लागलात, गोरगरिबाला त्रास द्यायला लागला, त्याच्यामुळे तुमचे नेते संपणार. मला वेळेत फिरत नाही, तुम्हाला महाराष्ट्रात फिरत नाही का? मराठीला स्विच आहेत का? मग तुम्ही गुंडगिरी करायला लागले. आमच्याकडे काय कमी खुंकार आहेत काय? तुम्हाला मुंबई पुण्याला फिरायचं आहे, तुम्हाला इकडे तिकडे फिरायचं आहे, नाशिक कोल्हापूर जायचं आहे, तुम्हाला संभाजीनगरला कुंकडे बियचं. आमच्या काय कमी? आमच्या तुमचे येडे आहेत आणि आमचे बधीर आहेत पुरे. आमचे बिले काय स्विच आहेत काय? तुमच्या अंगात रक्त नाही, यांच्यात का भुसकट भरलेलं आहे काय? कोण सहन करल? ते झालं गेलं, ते जाऊन मागं होतं. आम्ही एक नव्हतो. आजच्या काळात त्रास झाला. आता पोराच्या मनगट निभार झाले.
तुम्ही ती जोर नका शिकू आम्हाला आता. बघा बदल होत असला तर दोघं बहीण भाऊ सांगून बघू. मला सांगा की एकंदरीत जे 4 टप्प्याचं मतदान झाले, उद्या 5व्या टप्प्याचं मतदान होत आहे 20 तारखेला, तर एकूणच चित्र जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये काही बदल घडेल असं मला वाटतं. नाही राजकारणात मी नाही ना बदल कसा सांगणार. समाजाच्या खांद्यावर जबाबदारी असल्यामुळे बदल मी कसं सांगू शकणार. मी ना कोणाला पाडा म्हणतो आहे ना काय म्हणतो आहे, निवडून आणा म्हणत नाही. मी जर म्हणलो असतो निवडून आणा आमक्याला तर मी राजकीय गणित सांगू शकलो असतो. आता मी त्यात नाहीत म्हणलं, मला ते ठेव करायची गरज नाही. पड नाही तर ही तिकडे काही कर, फक्त मराठीने एक जेवण मतदान करा. लेकरं डोळ्यासमोर ठेवा, अन्याय विसरू नका, आपले लेकरं विसरू नका कधीच. हे कोणाचे नाही, येते निवडून जातील पडतील काय होईल असं पाडा ना एक जेवानी कार्यक्रमात लागला पाहिजे. म्हणजे एकंदरीत जर पाहिले तर तुम्ही मराठा बांधवांना काय आव्हान करणार? एक जेवण लेकरं डोळ्यासमोर ठेवून मतदान करा. एक गट्टा मराठीची एकीची भीती आहे, मताची भीती वाटली पाहिजे. आणि आपण शांतच आहेत पण तरी शांत राहा. अन्याय होतो आहे, किती छळ होतो आहे, सहन करा. बघू. खरं तर हे दोघं बहीण भावाचं यांचं काम होतं आहे. झाली गेली रे निवडणूक, आता काय झालेलं नाही वंजाऱ्याचं आणि मराठ्याचं. आपल्याला राजकीय अस्तित्व राज्यावर टिकवायचं. आपण सगळे सोबत असलं पाहिजे. आपण बैठक घेऊ, सलोखा निर्माण करू. काय झालेलं नाही वंजाऱ्या मराठ्यांचं, हे या दोघा बहीण भावाचं उलट हे काम होतं. तर आता संकट निघून गेलं. आधी पदरं पसरले, चपला सकट पाया पडले, लोकांच्या बुटाडा सकट पडली आणि संकट निघून गेले की गुरगुर चालू. अशाने राष्ट्रीय नेते आणि राजकीय नेते होत असतात का? उलट ही भावना पाहिजे त्यांची. आडीलं तरी बी आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे वारस आहेत. कोणी पोरांना आडीलं पोट्यानं काय झालं, मोठं मन ठेवायचं. मोठे नेते आहेत आपण. जाऊ द्या पोरांनो, चालू असते. निवडणूक होऊन द्या मग दाखवतो काय नेते आणि काय दाखवतात आणि मग ते सुरू करणार. ही खरं तर यांच्या दोघांची भूमिका तशी पाहिजे होती की चला काय झालेलं नाही वंजारी मराठे कायमचं मिटू बरं. कारण आपल्याला खूप पिढ्यांना पार राजकीय अस्तित्व टिकवायचं आहे. हे या बहीण भावाचं दोघांचं असं पाहिजे होतं. एवढी फजिती व्हायची होतच नाही ना मग. असे तुम्ही वागल्यावर तुम्ही संकट येतोवर ऐका आता आणि तुमच्या डोक्याचं संकट गेले की गुरगुर करता. त्यामुळे तुमची ही फजिती होती ना. तुम्ही जर ही जाती सलोखा चांगला ठेवला, बैठक घेतली, एखादं मराठा वंजारा कायमचं मिटून टाकलं, काही झालेलं नसून का तुमचं राजकीय अस्तित्व कोणीच मिटू शकत नाही. दोघा बहीण भावाचं. मग तुम्ही असे संकट गेले की लोकांच्या मागं लागणार, मग ते असंतोष निर्माण होतो. आणि आता तर मराठा एक झालेला आहे. आता तर काही विषयच नाही. बघू सांगतेत का, करतेत का, थंड करतात का कार्यकर्त्याला. आता मारण्या फारण्याच्या त्या बरमडा इतकुल्या चड्या घालून त्या पोरांनी मला टाकून मला नाही शिकायची. आणि या भानगडीत पडू नका, लय जड जाईल. ह्या भानगडीत पडू नका. शांत कसं राहीन हे बघा. माझ्या समाजाला मी सांगितलं शांत राहा, महिनाभर बघू किती चोखा करतात. पण याचा अर्थ असा नाही तुमचा घातपात होणे सावध राहा. स्वसंरक्षण करायचं स्वतःच. पण आपण पहिलेपासूनच शांत आहेत पण तरी आपणच शांत राहा. कारण आता आम्हीच मार खायचा तरी आम्ही शांत राहायचं. पण काही शाण्या माणसाचं तज्ज्ञाचं 4 लोकांचं ऐकायला लागतं. म्हणून मराठ्यांच्या पोरांनी शांत राहा. कारण आमच्या लोकांचंही काहीचं म्हणणं नाही आपले पोरं लय बिथरलेत म्हणे, त्यांच्यात खूप रोष लय खतखते भयानक. शांत राहा. कारण ते अन्यायच करायला लागलेत पुढून. तसे खतखत नाही व्हायचे राज्यात तर काय होईल मराठा, खतखतच होणार ना. त्यांना वातावरणच शांत राहू द्यायचं नाही. ही विडाच त्यांनी उचलला आहे. मग मराठी कसं काय शांत राहते. तरी ठीक आहे, बघू आजपासून महिनाभर थोडे शांत राहा. काय काय होतं आहे बघा. कोण काय करतो आहे, कोण पाठबळ देतो आहे, कोण सोशल मीडियाला देतो आहे, कोण मुद्दाम हल्ला घडून आणतो, कोण आहे बहिणीला शिवाय देतो आहे, का देतो आहे, त्याला पाठबळ कोण देतो आहे. बघू 1 महिन्याच्या नंतर काय करायचं. कारण मराठा उतळा नाही आहे. थंड डोक्यानं काम करणार आहे. राहू द्या. आपल्याला शांतता नांदली पाहिजे ही आपली भावना आहे. शांतता नांदल. त्यांना नांदूच द्यायचे नसेल तर त्या टायमाला बघू, त्याला नावेलाच. शेवटचा प्रश्न आहे, मला सांगा नारायणगडावर जी सभा होणार होती तुमच्या 8 तारखेला, तर त्याच्या काही चर्चेला उदाहरण आलेलं आहे की ती जाणूनबुजून होऊ दिली जात नाही किंवा काय अडचण आली म्हणून तुम्ही ती कॅन्सल केली. नाही, ते मराठीचं अवलंबीचं नसणार आहे. काहीतरी उदाहरण करायचं म्हणल्यावर हे अशा पायदेशी असतातच. कुठं बी येतात, कोणत्या जातीत आमच्यातच नाही, या पायदेशी आहेत. उदाहरण फादानाचं काय, कोणाची टप्पर आहे तिथं, कोणाची टप्पर आहे. अहो नुसता बीडचा नुसता मराठा आला तरी अर्धा गड भरल. हो दिल्ली जायला एवढा कोण आहे मातंबर, गडाच्या गादीला डावलणारा. अशी पायदासच असू शकत नाही. गडाच्या पायथ्याला डावलणारा आणि म्हणणारा ही नसणारच ही मराठ्याचा.
हो द्यायचा काय संबंध आहे? कोणा टप्पर आहे का नाही हो द्यायची? तिथं तयारी नाही आहे. मार्च एप्रिलमध्ये बैठक घेतली त्यावेळेस पाण्याची उपलब्धता होती. कडक उन्हाळा गेला, पुरा आटू गेले. लोक काय मारायचे का तिथं नेऊन? अंतरवालीत एवढं पाणी होतं, एवढं तयारी होतं, तरी विहिरीसुद्धा कोरड्या पडल्या होत्या अंतरवालीच्या. विहिरीसुद्धा इतके हाल झाले. सगळे बोर हवेचे सुरू होते लोकांचे, बोर पाण्याचे, तरीही लोकांचे हाल झाले. एवढी तयारी असो तिथं दुष्काळाचं सावट आहे मोठं. नुसतं घाताचे बळी जाऊ नये आपल्या एखाद्या बांधवाचा. तिथं काहीच तयारी नाही आत्ता. त्यांनी 2-2.5 महिन्यापूर्वीच तयारीला लागायला पाहिजे होतं. ते न लागले. आज तिथं साधी बल्ली ठोकलेली नाही. 20 दिवसात त्यांना तयारी होत नाही. मग काय मराठी करोडून येणार आहेत तिथं नेऊन काय तरफडून मारू का लोकाला? मग हे जर मला माहीत होतं तिथं काहीच तयारी नाही तर समाज मला म्हणलं असं तुम्हाला माहीत सांगायला पाहिजे होतं तुम्ही. नाही तर कारण मी हट्टी नाही आहे ना, सभा झालीच पाहिजे. लोक तारफडणार का असलं हट्टी नाही आहे मी. ते का तरफडू का लोक नेऊन? त्यांची गैरसोय करू करोडं नेऊन? लोक काय म्हणतात त्याला नाही किंमत देत आम्ही. आता आमचा एक झाला आहे, कोण असं म्हणतो कोणतं त्या कमेंट ते तर आम्हाला टाईम नाही बघायला, वाचायला टाईम नाही तर ते कोणाला बघायला टाईम आहे? त्यांना गिनीत असले भुरळं मराठी आता चालता चालता चेंगरायला लागले. काय नाही यांचे हे झुरळ्याला मोजेत आम्ही असले किती काही हे असले बांधावर पाडलेले ते त्यांना कोण गिनीत आहे? इथं आमचं समाज आता एक झाला आहे. आम्ही 1 मिनिटात म्हणलं अहो त्यावेळेस नुसतं नारायणगडावर पाणी चला म्हणलं तर 12-13 हजार लोक आहे नुसते पाणीला महाराष्ट्रातून. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याने डोळ्यानं बघितले. आणि काय 20 दिवसात तयारीच नाही होऊन द्यायचा काय प्रश्न आहे? तयारीच नाही होऊन द्यायचा काय प्रश्न आहे? तयारी कुठं बी घेऊ शकतो आम्ही, कुठं बी राज्यात. तिथंच नाही कुठं पण. सभेचं काय तयारीच नाही काय सभा घेतो? नाही आता ती पुढं सध्या 8 जूनला नाही होणार. आता ती पुढं ढकलली. 4 पावलं मागं सरकलं म्हणून काय झालं? आणखीन जो म्हणे तयारी लागते आणि बीडवाली आता तुफान तयारी करते. होईल पुढची तारीख लवकरच डिक्लेअर. हे होते मनोज जरांगे पाटील यांनी जे नारायणगडावरची जी सभा होणार होती त्या सभेला जे चर्चेला उदाहरण आलं त्याला पूर्ण विराम दिलेला आहे. कारण की तिथं तयारी नसल्या कारणाने ती सभा मात्र आता कॅन्सल झालेली. येणारी सभा ते लवकरच जाहीर करणार आहेत की कोण्या तारखेला होणार आहे. आता मात्र हा येणारा काळ ठरवला. मी संजय, न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर.